वर्षभर मला पैसे द्यायचे आणि मूर्ख मी ठरले ना. जाऊ दे ते लांबचं तर जाऊ दे. आत्ताचं हे जे आहे ना, हे आत्ताचं डिवोर्स पेपर्स पण यांनीच पाठवले. मला म्हणाल्या रोहनकडनं सही करून घ्या म्हणून. असं करून घेतलं म्हणजे त्यांनी ना माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून रोहन आणि आदिराचं लग्न मोडण्याचा सख्खा प्लॅन होता यांचा. अधिरा प्लीज ऐक ना माझं. काय ऐकू रो? तुझ्या आईचं अजून ऐकून घ्यायला. अरे प्रॉब्लेम काय आहे त्यांचा? का सतत बोलत असतात त्या? सतत लाऊड आणि इरिटेटिंग. म्हणजे समोरच्या माणसाला त्रास होईल असं वाटत नाही का रे त्यांना? कधीच वाटत नाही असं? रो आय एम टेलिंग यू दिस इज नॉट नॉर्मल. आणि का कशासाठी इतकं लाऊड, कशासाठी इतकं इरिटेटिंग? आय स्वेअर रो, इतकी वर्ष तुम्ही सगळे त्यांना कसं सहन केलं? अधिरा पण रो कम ऑन वेक अप. दिस इज नॉट नॉर्मल. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे सगळं नॉर्मल नाहीये रो. पण मला सांग, आता आपण काय करत होतो? काय असं वेगळं करत होतो सांग? आपल्या दोघांमध्ये इतका सगळा ड्रामा झाला, इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आय वॉज सिरियसली मिसिंग यू. मग एक बायको म्हणून आपल्या नवऱ्याला हग नाही करू शकत का? सांग ना. करू शकतेस अधिरा. काय चुकलं एवढं? काय करत होती सांगित रिॲक्ट व्हायची? अधिरा पण नाही रो, मला खरं रो प्लीज. आता नाही. आय एम नॉट इन अ राईट स्टेट. प्लीज रो, आपण परत बोलूयात प्लीज. अधिरा ऐक ना प्लीज एकदा. प्लीज. विश्वास बसत नाहीये ना तुमचा? पण हेच सगळं खरं आहे हो जावई बापू. रोहन आणि आदिराचं लग्न मोडण्यासाठी यांना आधी माझ्याशी खूप गोड गोड बोलल्या हो. खरंच सांगते मी. आणि नंतर मला ब्लॅकमेल पण केलं आणि स्वतःचं काम साधून घेतलं यांनी. भीती दाखवली मला, भीती. आणि त्याच भीतीपोटी मग मी सुष्मिताकडनं ना रोहनची खोटी सही करवली त्या तुमच्या डिवोर्स पेपरवर आणि पाठवून दिलं. पण खरंच सांगते जावई बापू, मला आता लक्षात आलंय हो, यांना ना तुमच्या नजरेमध्ये वाईट व्हायचं नव्हतं म्हणून यांनी माझा वापर केला. पण या सगळ्यामध्ये मीच मूर्ख ठरले ना. आता तुम्ही यांना जा विचारा आत्ता राव, विचारा माझ्यासमोर विचारा. बस आता गप्प बसा जरा. आता मी कोणाला काय विचारायचं हे तुम्ही मला सांगू नका. असं काय चुकलं हेच कळत नाहीये मला. सांगतात ना त्या कारणासाठी दिले नव्हते. आणि हे तुम्हाला पण माहिती आहे ना हो. हा म्हणजे मग कशाला दिले होते पैसे? रोहन आणि आदिराचं लग्न मोडण्यासाठी दिले होते ना पैसे. हो, मी माझ्या मुलाच्या आनंदासाठी आणि सुखासाठी जीव देऊ शकते. मग पैशाचं काय एवढं? सबर मी आजपर्यंत गप्प राहिले रे. कारण आपली अधिरा माझी डॉल याची सून म्हणून गेली होती त्यांच्या घरात. तिला जाच नको, केवळ तिला जाच नको म्हणून मी सगळं सहन करत आले. पण एवढं सगळं होऊन तुम्ही जर माझ्यावरच आरोप करत असाल ना, तर मला आज खरं खरं बोलावंच लागेल. हात जोडते, तुमच्या पाया पडते. पण माझा राग माझ्या मुलीवर काढू नका, माझ्या डॉलवर काढू नका प्लीज. काकू काय चाललंय हे सगळं? हे बघ, काय असेल ना ते स्पष्टपणे बोल. बोला स्पष्ट बोला. नाही मला पण ऐकायचं स्पष्टीकरण. बोला स्पष्टीकरण. हो, स्पष्टीकरण काय द्यायचं? खरं हेच आहे की एखाद्याने खंडणी मागावी तशी आजपर्यंत तुम्ही माझ्याकडे खंडणी वसूल करत आलात. अगदी सुरुवातीपासून या बाई काही ना काहीतरी कारण कडून माझ्याकडनं पैसे वसूल करतात. तेव्हा मी नाही लाजाने पैसे द्यायचे हो यांना. कारण आपल्या डॉलचं तेव्हा नुकतंच लग्न ठरलं होतं ना. नाही तेव्हा मला असं वाटायचं की
उगाच आतापासूनच कोणाची मन दुखायला नको. आपली आपली डॉल त्यांच्याकडे सून म्हणून जाणार आहे. सगळं चांगलं होऊ देत म्हणून म्हणून हे सगळं करत होते मी. पण नाही, ह्या बाई इतक्या हावरट आहेत की ह्या तितक्यावरच थांबल्या नाहीत. जास्तीत जास्त हाव सुटली त्यांना. समोर तुला सांगते, ह्यांचा धीटपणा इतका वाढला की यांनी माझ्याकडे 4 BHK ची मागणी केली आता. मला धमकी दिली आणि की मी यांना हवं ते नाही केलं तरी हा आपल्या डॉलला त्रास देतील, छळतील म्हणून. त्या हेही म्हणाल्या की तुम्ही जर माझी मागणी पूर्ण नाही केली ना तर मी तुमच्या आदिनाला नोकरासारखं घरकाम करायला लावीन म्हणून. प्लीज असं करू नका हो. नाहीये आमच्या डॉलला घरकामाची सवय. हो, खूप लहानात वाटली होती. समन्वितीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय. हो, कसं जमेल तिला घरचं काम? ओ, कुठे बोलताय तुम्ही? काय बोलताय काय हा? सगळं खोटं आहे, मला माहिती आहे. तुम्ही यांचं ऐकू नका, प्लीज यांचं ऐकू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी पुरावा दाखवलाय ना तुम्हाला. मग असं का वागताय तुम्ही सगळे? बस बस बस, खूप झालं आता. रोहनची आई, आज माझी सहनशक्ती खरंच संपली. आता यापुढे माझ्या तोंडातून जे बाहेर येईल ना त्यावर माझा काही कंट्रोल नाही. सभ्यपणाची परीक्षा पाहिली तो तुम्ही, रोहनची आई. म्हणजे गेले इतके दिवस तुमच्या वागण्याबद्दल शंका येतच होती मला, पण आज तुम्ही दाखवून दिलात की तुमच्या मनामध्ये किती विष पेरलं गेलंय. किती कडवटपणा भरलाय तुमच्यात. केवढी हिंमत आहे हो तुमच्यात. तुम्ही माझ्याच घरात येऊन माझ्या आईसारख्या असलेल्या काकूवरती आरोप करताय. दादांत खोटे. नाही, आता मी गप्प बसणार नाही. इतके दिवस मी तुम्हाला माझ्या बहिणीच्या सासूबाई म्हणून खूप मान दिला, पण आता नाही. आज आता या क्षणी तुम्ही माझ्या घरातून चालताय.